सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर दररोजच्या पेक्षा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर बरोबर समजले तुम्हाला। जे समजले ते मी ऑनलाईन शॉपिंग केली आहे। तर त्या शॉपिंगमध्ये मी माझ्यासाठी 2-3 ड्रेस, माझ्या मुलीसाठी एक नाईट ड्रेस आणि थोडंसं बारीक सारीक असं साहित्य काय ते मागवले। तर ते कसं आहे हे तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा। तर चला, तर आता पुढचा व्हिडिओ मी सुरू करते आणि तुम्हाला मी जे काही ऑनलाईन मागवले त्याचं अनबॉक्सिंग करून दाखवते। तर चला, आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय मागवले ते। तर इथं बघा, पहिल्यांदा मी माझा ड्रेस एक आहे तो खोलते। खूप छान आहे, मला तर हा खूप आवडला। तर हा मी सेट मागवलाय, कुर्ता सेट आहे। तर हा खूप छान आहे, कॉटनचा आहे आणि हे हाताला असे याच्यावर थोडेसे थ्रेडचं वर्क आहे आणि त्याला हे असे म्हणजे काय वर्क आहे ते मला माहित नाही, पण हे वर्क आहे ह्याच्यावर। आणि हे बघा, ह्याच्या गळ्याला पण पूर्ण असं वर्क आहे, बघू शकता। खूप छान आहे, कॉटनचा ड्रेस आहे ना, आपल्याला म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे घालण्यासाठी कम्फर्टेबल आहे, मस्त आहे, डेली वेअर साठी पण छान आहे। आणि हे हा माझ्यासाठी मागवला आहे। तर कसा वाटला नक्की सांगा। आणि खूप रिजनेबल प्राइस मध्ये भेटलेत मला हे सगळे कपडे। तर बघा, याची लेंथ पण भरपूर सारी आहे, खूप लेंथ आहे याला, मस्त आहे। हां, थोडंसं असं म्हणजे पातळ दिसायलाय कपडा, ट्रान्सपरंट दिसायलाय, पण ते नंतर भरून जाईल। मला वाटायले की म्हणजे ह्याचा कपडा भरून जाईल की धुवून जरा थोडंसं म्हणजे जाड बनल, कारण कॉटन आहे, प्युअर कॉटन आहे बघा। थोडा पण असा खरबरीत कपडा नाही, मस्त आहे, एकदम छान। मला तर आवडला, एकदम छान आवडला मला। तर चला, याची मी पॅन्ट दाखवते तुम्हाला। हे बघा, मस्त पॅन्ट पण एकदम छान आणि प्युअर कॉटन। टॉप पेक्षा मला तर वाटते की पॅन्टचा कपडा एकदम छान आहे आणि मस्त पण आहे। हे बघा, एकदम छान असं मस्त आलंय, मला तर आवडला, मस्त आहे। हे बघा, त्याची ओढणी पण खूप मोठी आहे, खूप म्हणजे खूप मोठी आहे ओढणी। हे असं पण घेऊ शकता आपण ज्यांना असं घ्यायची सवय आहे त्यांनी। एकदम छान अशी ओढणी आहे आणि एकदम सॉफ्ट ओढणी आहे, एकदम सॉफ्ट, मस्त, मला तर आवडला, एकदम छान। रिजनेबल प्राइस मध्ये इतकं छान म्हणजे काय यायले आजकाल तर। आणि डेली वेअर साठी छान आहेत हे असे कपडे। तसं तर मी मिशोवरून भरपूर सारं मागवते, पण आज म्हणजे तुमच्यासोबत शेअर करत आहे मी। तर चला, आता दुसरा ड्रेस बघूया। तर कसा वाटला हा पहिला ड्रेस ते नक्की सांगा। आणि यानंतर मी तुम्हाला माझे म्हणजे या ड्रेसवर म्हणजे मी वेअर केलेले फोटो पण तुम्हाला लास्टला व्हिडिओच्या शेअर करते। तर हा होता पहिला ड्रेस। तर चला, आता दुसरा ड्रेस दाखवते मी। तर दुसरा ड्रेस मला 15 ऑगस्टला आहे, असं म्हणजे श्रावण महिना पण आहे आणि ज्यावेळेस आपण मुलांच्या शाळेमध्ये जातो त्यावेळेस वेअर करण्यासाठी व्हाईट कलरचा घेतला आहे। तर खूप छान आहे हा पण ड्रेस, मस्त, एकदम असं छान आणि रिजनेबल प्राइस मध्ये कपडे भेटलेत मला हे सगळे, एकदम छान। मी अगोदर तुम्हाला टॉप दाखवते वरचा। तर हे बघा, खूप मस्त, एकदम छान। आणि हा तर प्युअर कॉटन आहे, म्हणजे हे कॉटनच वेगळं आहे। मला वाटते हे कॉटन, आता मला काही माहिती नाही, पण खडी कॉटन आहे वाटते मला, कारण हा पूर्ण असा जाड कपडा आहे, थोडा पण ट्रान्सपरंट वगैरे काही नाही, एकदम छान आहे। आणखीन पाण्याने धुवून हा कपडा पूर्ण भरल असं तर वाटते मला। हे बघा, मस्त, एकदम छान। आणि पूर्ण ह्याच्या स्लीवला जे आहे ना, हे अशी डिझाईन आली आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे, मस्त, मला वाटते दिसते का तुम्हाला मस्त। आणि हे बघा, हे असं साईडला पण असं पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क दिले,
जवळून बघा, खूप छान, खूप मस्त, एकदम छान. मला खूप आवडला हा पण. आणि मी अगोदर म्हणजे चेक करूनच घेत असते पूर्ण, म्हणजे जे आपल्याला घ्यायचे कपडे त्याचे पूर्ण म्हणजे हिस्ट्री डिस्क्रिप्शन चेक करूनच मी पूर्ण कपडे मागवत असते, कारण नंतर रिटर्न करायची वेळच येऊ नये असं मागवत असते मी. तर ही मला एकदम असं मस्त येईल वाटायले, कारण थोडंसं लूजच घेते मी कपडे, नंतर घरी आपल्याला म्हणजे साईडनं स्टिच करता येतं, पण अगोदरच लूज घेतलेलं बरं पडतं, नाहीतर नंतर मग फिट आल्यानंतर रिटर्न करण्याचीच वेळ येते. त्यामुळे अगोदरच थोडेसे मोठे घ्यायचे, 1 इंच तरी मोठे घ्यायचे कपडे. मस्त आहे हे याचा टॉप. याची पॅन्ट काय नाही, साधी नाही, छान आहे, छान आहे. मी पण आजच ओपन करते हा ड्रेस, तर मस्त आहे. हे बघा, याच्या पॅन्टला पण हे असं आहे, खालती पायाच्या साईडला एम्ब्रॉयडरी आहे, पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे. एकदम छान अशी याची पॅन्ट पण आहे, दिसत असेल. खूप म्हणजे खूप मस्त ड्रेस आलेत माझे. तर हा दुसरा ड्रेस आहे माझा. आणि हा कसा मी श्रावण महिन्यामध्ये, म्हणजे आपला श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर मागवलेले कपडे आहेत मी, पण काहीतरी प्रॉब्लेम असेल, पावसाचे वगैरे प्रॉब्लेम भरपूर आहेत, त्यासाठी म्हणजे येत नाहीत कपडे. आणि ऑनलाईन पार्सल पण भरपूर सारे म्हणजे रखडून पडलेले असतात, कारण पावसामुळं शक्य नसतं येणं. तर खूप उशिरा आलेत हे कपडे मला, त्यामुळं मी काय हे श्रावण म्हणजे 2 सोमवार गेले पण मी काय हे वापरले नाही. तर बघा, मस्त. चला आता ओढणी दाखवते मी. ओढणीला बघून तर मी हा ड्रेस ऑर्डर केलाय, कारण मला याची ओढणी खूप आवडली होती. कारण अशा मोठ्या ओढण्यांना खूप छान वाटतात, आणि एकदम असं पार्टीवेअर पण ड्रेस वाटतो ह्या ओढणीमुळं. हे बघा, खूप मोठी ओढणी आहे, म्हणजे ओढण्या खूपच छान आहे दोन्ही ड्रेसच्या. त्या ब्लॅक ड्रेसची पण ओढणी खूपच मोठी आहे, आणि काय याची पण, हे बघा, खूप म्हणजे खूप छान आहे. पण एकदम साडीसारखा लुक यायलाय. हे बघा, मस्त अशी तुम्ही अशी पण वेअर करू शकता, किंवा असं छोटीशी फोल्ड करून पण तुम्ही लावू शकता इथं पिनअप करून. एकदम छान असं वाटायलंय, मस्त. आणि कपडा पण एकदम छान आहे बघा, एक अशी शाईन आहे या कपड्यामध्ये, म्हणजे कॉटन पण नाही आणि सिल्क पण नाही, हे मिक्स कपडा वाटायला मला थोडासा. तर अशी ह्याची ओढणी. तर चला आता माझा लास्ट आणि तिसरा ड्रेस. तर हा पण मला कलर नव्हता म्हणूनच मी मागवलाय, कारण मला तर आठवतच नाही मी या कलरचे ड्रेस घेतले होते, म्हणून मी हे 2 कलर म्हणजे सेमच मागवले. तो व्हाईट जी कलरचा आहे, तर ते मी व्हाईट याच्यासाठी की मला म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये किंवा असं श्रावण महिन्यामध्ये वापरायला यावं महादेवाच्या मंदिरात वगैरे जाताना, म्हणून ते व्हाईट वापरायला घेतलाय. आणि त्यानंतर हा पण त्याच ओढणीसारखा कलर आहे, पण हा डेली यूजलाच घेतलाय, डेली यूजसाठीच घेतलाय. तर बघा, खूप मस्त आहे हा पण. पूर्ण यावर असे सट कलर, पूर्ण यावर अशी म्हणजे हे प्लास्टिक मिरर आहेत काही की आहेत वाटतं. प्लास्टिक मिररच आहे, त्याची इथं एम्ब्रॉयडरी थ्रेडने असं वर्क केलेलं आहे. भरपूर छान टॉप आहे हा पण, मस्त आहे हा पण. तर चला मी टॉप अगोदर ओपन करून दाखवते तुम्हाला. मला वाटते हा मला बरोबर येईल, ह्याला स्टिच वगैरे करायची काही गरज नाही. तरी मी एक साईज माझ्यासाठी मी एक्स्ट्राच मागवते, तरी पण म्हणजे हा मला थोडासा एकदम परफेक्ट असा वाटायलाय. बघा, खूप छान आहे. आणि हा पण प्युअर कॉटन आहे, एकदम प्युअर कॉटन. आणि हा धुतल्यानंतर आणखीन भरून म्हणजे जाड बनणार आहे हा कपडा. खूप छान आहे, मस्त. आणि हा कलर पण नव्हता माझ्याकडे, म्हणून मी हा एक मागवलाय.
आणि ह्याला म्हणजे हाताला म्हणजे ह्याच्या स्लीव्जला काय डिझाईन वगैरे नाही, पण ही अशी लेस, हे जे की प्रत्येक ड्रेसला असते, ऑनलाईन कुठलाही ड्रेस मागवा त्याला ही लेस वापरलेली असते. तर ही लेस आहे फक्त स्लीव्जला, बाकी काही नाही याच्यावर डिझाईन. आणि इथं ही पूर्ण इथं समोरच्या भागावर थोडंसं असं वर्क आहे, पण खूप छान आहे, मस्त वाटतो एकदम. असं रिच असा लुक येतो या ड्रेसनं, पण छान वाटाले. तर कसे वाटले माझे ड्रेस नक्की सांगा तुम्ही पण. आणि मला ही म्हणजे कुठलाच असा ड्रेस कपडा घाण वाटला नाही, छान वाटले. तर चला याची पॅन्ट पाहू आपण. तर हे बघा, साधी सिंपल, एकदम साधी सिंपल आणि सोबर. आणि हे कमरेला असं इलास्टिक आहे. आणि लेंथ पण एकदम परफेक्ट, प्रत्येक म्हणजे तिन्ही पण टॉपची पॅन्टची लेंथ पण एकदम परफेक्ट. आणि हे असं पायाला वगैरे काही नाही, पॅन्टला काहीच डिझाईन नाही आता याच्या. तर म्हणजे एकदम प्लेन असा म्हणजे ह्याचा लुक आहे, साधा आणि सिंपल. कारण ही मी डेली यूजलाच घेतला ड्रेस. छान. आणि याची ओढणी तर कॉटन दिसते मला, थोडीशी पातळ आहे ओढणी, म्हणजे ट्रान्सपरंट आहे कपडा याचा, पण छान आहे. हे बघा, ओढणी भरपूर अशी मोठी आहे. हे वन साईड पण घेऊ शकता, आणि ज्यांना अशी घ्यायची सवय आहे त्यांनी असं पण घेऊ शकता. एकदम छान वाटायली बघा, मस्त आहे. आणि हे असं पूर्ण इथून फोल्ड करून स्टिच करून दिले त्यांनी, उकलल म्हणून, छान आहे. आणि ह्या ओढणीला हे असे म्हणजे टसल्स आहे त्याला, ह्या ओढणीला व्हाईट कलरच्या ड्रेसच्या. आणि बाकी ह्या ओढणींना असं याला पूर्ण हे असं साधी शिलाई म्हणजे स्टिच करून दिले ह्या ओढणीला. आणि त्या ब्लॅक कलरच्या ओढणीला तर ह्यांनी पिकोच दिलाय. पिको जो असतो आपण साडींना करतो तसा पिकोच आहे पूर्ण या ड्रेस साडीला, ओढणीला. छान आहेत ओढण्यात तर एकदम परफेक्ट आणि एकदम मस्त आहेत, की आपण त्याला ड्रेस खराब झाल्यानंतर स्कार्फ म्हणून पण यूज करू शकतो, किंवा आपण चेहऱ्याला तोंडाला बांधून जातो तसं ते बांधता पण येतात, कारण प्युअर कॉटनच्या ओढण्या आहेत, खूप छान आहेत ओढण्या. तर असे होते माझे हे 3 ड्रेस, मस्त होते. आता दाखवते मी माझ्या मुलीचा नाईट ड्रेस, कारण मी माझ्यासाठी मागवलं का मुलीसाठी एक काहीतरी मागवतच असते. तर तिला पण नाईट ड्रेस म्हणजे मी कसा येते म्हणजे पहिल्यांदाच मागवला, कारण ती नंतर जास्त करून ते जम्पसूटच वापरते. आता हे नाईट ड्रेस मी तिच्यासाठी मागवलाय, पण आता तिनं आवडतो का नाही तिला तिचा प्रश्न आहे. तर हा नाईट ड्रेस आहे. तर ही पॅन्ट आहे, आणि पॅन्टीला पूर्ण इलास्टिक आहे, समोर असे नॉट्स आहेत ॲडजस्टेबल. त्यानंतर इथं पण इलास्टिक आहे पायामध्ये पण, हे बघा. आणि कपडा काही माहिती नाही मला हा कपडा कोणता आहे, पण मस्त फॅब्रिक आहे याचं पण, एकदम छान आहे. आणि ट्रान्सपरंट नाही. थोडं गरमीमध्ये प्रॉब्लेम होईल, कारण गरमीमध्ये उन्हाळ्यामध्ये तर वापरता येणार नाही हा ड्रेस, पण हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये तर मस्त असा आहे डेली यूजला, लेकरांना नाईटला, खूप छान. आणि याची पण प्राइस एकदम अशी रिझनेबल प्राइस आहे. आणि हा टॉप, टी शर्ट, टॉप नाही टी शर्ट आहे हा, हे बघा, एकदम साधं सिंपल, काहीही नाही, डिझाईन कुठलीच नाही, फक्त कलर तेवढा ह्याचा ब्लॅक अँड व्हाईट आहे, एकदम छान. ही माझ्या मुलीसाठीच मागवले मी, मस्त आहे ड्रेस, सगळे मला आवडले ड्रेस. मी कुठलाही ड्रेस रिटर्न केला नाही आजपर्यंत, तर मी केलेच नाही, कारण मला सगळे ड्रेस ऑनलाईनचे जेवढे पण आहेत तेवढे मी एकदम छान आणि परफेक्टच आलेत. मी कुठला ड्रेस आणखीन तर रिटर्न केले नाही, कारण मी भरपूर वेळेस ऑनलाईन शॉपिंग केले. तर हे असा मुलीचा ड्रेस. तर चला आता मी तिच्यासाठी ते बेल्ट मागवले, तिनं तिच्या जे ड्रेस आहेत त्याच्यावर ना तिला बेल्ट्स पाहिजे होते, त्यासाठी तिनं मागवले. तर हे बघा, हे असे बेल्ट्स आहेत. हा बहुतेक तिनं उकलून पाहिलाय,
हे बघा असं आहे, मस्त. आणि हे मुलींना कसं असे कमरेला छान वाटतात, मस्त छान आहे. त्याला हे पाठीमागून असे बटन्स आहेत, हे अय्यो छान आहे. आणि पूर्ण इलास्टिक आहे, पूर्ण जेवढे म्हणजे जाड मुलगी असेल तिला ॲडजस्ट होऊन जातं, आणि रोड असेल तरी पण तिला ॲडजस्ट होऊन जातं. हे बघा, हे असे बटन्स आहेत. मला काही बसवता येत नाही. बसले मस्त. तर हा असा आहे पहिला बेल्ट. इकडं बघते का इकडं बघते तेच समजत नाही मला. तर हा आहे दुसरा. थोडक्यात सेमच आहेत सगळे, फक्त डिझाईन थोडी थोडी वेगळी घेतली, तिनं मागवली, कारण हे सगळे तिच्या आवडीचे ड्रेस आहेत. बेल्ट आहेत ड्रेस आहेत म्हणताय काही, तिच्या आवडीचेच आहेत पूर्ण, आणि एकदम छान आहे. त्याची पण डिझाईन मस्त आहे अशी, आणि याला पण तसेच बटन्स आहेत तिथं. आणि तिसरा आहे हा. तर हे कसं, हां, आणि याला काय ॲडजस्टेबल नाही इथं समोरून, पण हे असंच आहे. हे इथंच हे असं टाकायचं आणि असं फिट करून ठेवायचं. मस्त एकदम छान, मला आवडले, बेल्ट पण आवडले. तर हे असे 3 बेल्ट आहेत मुलीचे माझ्या. हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड. तर कसे वाटले बेल्ट्स पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझे ड्रेस पण कसे वाटले, मी जे माझ्यासाठी मागवले ते पण, मुलीचा नाईट ड्रेस पण कसा वाटला हा पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि हा महत्त्वाचं हे सांगायचं की हे कुठलंच म्हणजे पेड प्रमोशन असं नाही, नो पेड प्रमोशन, एकदम असं साधा आणि सिंपल मी ऑनलाईन शॉपिंग केली याबद्दलचाच व्हिडिओ आहे हा. कुठलाही प्रमोशनचा किंवा कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही हा. एकदम असा साधा सिंपल घरगुती शॉपिंग केली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण मी ऑनलाईन भरपूर वेळेस शॉपिंग केले पण मी तुम्हाला काही दाखवले नाही, म्हणून मी व्हिडिओ हा तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर प्लीज कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. आणि हा कुठलंही प्रमोशन किंवा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही. हा मी माझ्या पैशानं खरीदून, स्वतःच्या पैशानं खरेदी करून घेतलेला बाजार आहे किंवा शॉपिंग आहे. तर कुठलाही गैरसमज करू नका. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि या 3 ड्रेसपैकी कोणता ड्रेस आवडला हा नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार आणि सगळ्यांना थँक्यू. भेटूया अशाच छोट्या व्हिडिओसोबत.